राज्य दिदले रामा करी आम्ही रोकडी देश वटा. असं हाताच्या हात चोळायला लागली तिचं काय कसं त्याला राग आल्यानंतर काय आट्या पाडायला लागली नाक मुरडायला लागली म्हणली आता रामाला जर राज्य दिलं तर रामाला राज्यावर इकल्पाला त्याच्या राज्यामध्ये राहता येत नाही. मग त्या इकल्पाला द्या पडलं त्या मंथरेच्यातल्या म्हातारं म्हणला आता ह्या राम जर राजा झाला तर मला माघारी लंकेला जावं लागेल. राम राज्यामध्ये विकल्प कसा राहील किंवा जिथं विकल्प आहे तिथं रामराज्य कसं होईल. राम राज्य जर झाला तर विकल्पाला तिथं थरा विकल्पालाच ह्या पडलं राम राजा झाल्यावर मी कुठं जावं. रामासी नाही मायाचा नामावरी निष्ठुर पूर्ण त्यासी झाली राज्य विसिंचन पुनरागमन नाही आम्हा. हो राम राजा झाला राम निष्ठुर आहे कारण अनुभव आहे हे विकल्पा. कशाचा अनुभव आहे की ज्या ज्या वेळी धर्मावर संकट येतं ज्या ज्या वेळी राक्षसी वृत्ती प्राप्त होते राक्षस जन्माला येत नसतो बर का राक्षसी वृत्ती जन्माला येतात. माणूस राक्षस काय तुम्हाला वेगळा वाटला काय. अहो सत्य युगामध्ये राक्षस त्यांच्या देशात राहायचे आणि माणसं त्यांच्या देशात राहायची. त्रेता युगामध्ये राक्षस रामाच्या राज्यात येऊन राहायला लागली. द्वापार युगामध्ये तीच राक्षस घरात येऊन राहायला लागली आणि आता कलियुगामध्ये माणसात राक्षस राक्षसातच माणूस. बा 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 दोघ एकातच बघायला मिळायला लागले कारण विष्णूच आणि राक्षसी वृत्तीचं कधी जमलं नाही. ज्या ज्या वेळी राक्षसी वृत्ती निर्माण होईल त्या त्यावेळी भगवान विष्णू परमात्मा अवतार घेतात आणि त्या वृत्तीचा नाश करतात. माणसाचा नाश करायचा नाही. माणूस वाईट कोणताच नाही त्याची वृत्ती म्हणजे सवय वाईट असते तेवढाचा त्याग करण्यासाठी मग हे कल्पाला वाटायला लागलं मी वाईटच आहे आणि माझं काही त्या रामाला पटत नाही. माझी वृत्ती जर घालवली तर माझं अस्तित्व संपल. राम राज्य जर आलंच तर अस्तित्वाला धोका आहे असं कोण विकल्प म्हणतोय. ते संधी खुणावी मंत्रा म्हणे सोडू नको पूर्व निर्धारा अन्यथा न करी व विचारा तोही वरा मागे वेगी. अव त्या मंत्र्यानं मोठं मोठं डोळं केलं आणि हाताने खुणवायला लागले कैकेयीला. अगं मी सांगितलेलं विसरली का सगळं झाली का त्या तुपाचं गाडग इस्त्यापाशी गेलं की पगळलं का लगी. मी सांगितलेलं सगळं बोल अजिबात बदलू नको तुझा फायदा आहे. डोळं वाटारून हाताने खुणवून आट्या पाडून तिला दशरथाच्या पाठी मागून आणि सत्वगुणाच्या पुढे तमोगुण येत नाही. मागून धावतो तोंडावर गोड बोलतो आणि मागून वार करायला सुरुवात. मंत्राच्या कथाची दृष्टी विकल्प बळावला मग रायासी मांडल्या गोष्टी हृदय दृष्टी पाहुणी. तिची आणि त्या मंत्र्याची कैकेयीची नजरा नजर झाली. पुण्याला सगळं ध्यानात आलं. जेवढं दुरुस्त झालत जरा मन निवळायला लागलं होतं तर त्या मंत्र्यानं खडळलं आणि सगळं ध्यानात आलं आणि लगी लगी गुण चांगल्याचा गुण लवकर येत नाही पण वाईट बाबा अव खत घालू घालू धान उबदारी येत नाही पण तणाला काय नाही करता जोर. चांगल्याला किती बी सांभाळलं तरी त्याला काय लवकर उबदारी येत नाही पण वाईटाला किती जोर आहे. इतका वेळ झाला राजा दशरथ समजावून
एक सम्राट राजा बायको पुढे झुकलाय, गुडघे टिकवल्यात, तिला विनंती करतोय, ती नाही पटलो. उन्नीस मंत्र्यानं डोळं खुनिवलं, हाताने खुना खाना केल्या. जागा झाला विवेक. काय म्हणली ताई? वाहिली श्रीरामाची आन हा ते मज मानले प्रमाण बरं. मागे न त्याच्या व्यापन अन्यथा वचन ना करावे. अग तुम्ही आता रामाची शपथ वाहिली हे तरी तुमच्या ध्यानात आहे का? अहो शपथीचा अर्थ काय? जान जाय पर वचन न जाय. जे देतो म्हणून ते दिलं तर त्या शपथेला किंमत आहे. तुम्ही पहिल्या रामाच्या वर ठाम आहेत का ते मला सांगा. कैकई दशरथांना बोलू लागली, तुम्ही तर माझा पूर्वी दिले त्याची मी मागे ना पुले राजा सुखावला येणे बोले मागे बहिले म्हणे तिसी. मी काही नवं मागणार नाही. पहिलंच तुम्ही मला देऊ केलेले ते अजून तुम्ही मला दिलेलं मागच मला द्या म्हणले. आता नवं बिव काय? राजा म्हणला आता नवं मागत नाही म्हणल्यावर मागचं द्यायला काय हरकत आहे? काय मागचं काढते माय विचारा. तुम्ही तर युद्धी सुखावना दिदले दोवरी वरदान ते मी मागे ना पण कृपणपणा करावे. बस मी तुम्हाला आता सांगते, तेव्हा बी मी मागितलं नव्हतं ना आता बी मी काही नवीन मागणार नाही. तुम्हालाच उलाद झाला. युद्धामध्ये रथाचा आक मोडला, माझा हात त्याच्या जागेवर मी घातला. दशरथ काय म्हणले? राजा म्हणे आवश्यक जे जे मागसे अधिक ते ते मी तुझं देईन ते पूर्ण भाग पै माझे. अशा टायमाला एवढ्या मोठ्या राजाने गुडघा टेकवल्यात. अगं तुला नाही म्हणलोच नाही. मागचं बी मागण आता बी काय मागायचंय ती माग, तुला नाही म्हणलोच. पहिलं बी घे अजून काय पाहिजे ते बी घे. मी वचन तुला दिलेलं आहे याच्यावर मी ठाम आहे. राजा दशरथ आणि कैकई मातेला बोल. सत्याना करिता पूर्व बाक हस्तील हरित आणि जर मी बोलल्याप्रमाणे जर वागलो नाही तर मला आलेले ज्यांनी तिन्ही लोकांमध्ये सूर्यवंशाचा डंका वाजवलेला राजा हरिश्चंद्र असेल, रुक्मांगद राजा असेल, है की नाही, शिबी राजा, दयाळ राजा, आपलं नाव जाईल याच बी हवं. आणि आपल्याला जर वाटलं की आपलं पेक्षा पूर्व श्रेष्ठ आहे, कशा पाय? आपण कुणामुळे? आपल्या पूर्वजामुळे. आपण असं वागावं नाही का आपल्या चॅनल चांगलं करणं झालं तर नाही होऊ द्याला टेन्शन घेऊ नका, पण कमीत कमी पूर्वजांच्या नावाला डंक कलंक लावलं तेवढं जरी सांभाळलं तरी लई झालं. नाहीतर आपण बी बरबाद आहे. आपले उद्धारून गेलेले स्वर्गातले पूर्वज सुद्धा नरकाला येतात अशी जन्माला आल्यावर. म्हणून
ही जी मी दिलेलं वचन आहे, मी पूर्वजांचा मान सन्मान आणि त्यांची जी वृत्ती आहे, आजपर्यंत सूर्यवंशामध्ये कुणी माग सरलेलं नाही. आणि हा पट्ट्या त्याच वंशात जन्माला आलेला आहे. मी सुद्धा वगैरत नाही काही काही. कल्प अमृत ते मागे सत्य संपूर्ण अगर मागणार इंद्र आपल्याला मदत केला. इंद्र देवाला आपण मदत करतोय, मग कल्पतरू पाहिजे का? चिंतामणी पाहिजे का? कल्पतरू पाहिजे का? अगं माग माग काही माग. तू जे मागणार आहे ते आज मी तुला पुरवणार आहे. अगं तू पाताळ लोकातला अमृताचा घट जरी मागितला तरी आज मी तुला द्यायला तयार आहे. एवढा उदार राजा दशरथ झालेला आहे. सतसाय श्रीराम माझसी काय दुर्लभ माझा त्या वयासी मगे दशरथा ती उल्हासासी कैकयीसी तुष्टला. आणि त्याच्या पुढचं जाऊन सांगतो, अगं कैकई रामासारखा पुत्र माझ्या कुळामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या पाठीशी असल्यावर राम त्याच्या प्रत्यक्ष विष्णूचा अवतार. विष्णू कोण आहे? जगाचा स्वर्ग मृत्यू पाताळांचा मालक आहे. त्याची व्याप्ती किती आहे? 14 भुवन त्याच्यामध्ये. मग एवढा मोठा जर माझा राम असेल तर तू काय मागणार आहे? माग म्हणले तुला आज मोबाईल. असा मोठ्या मनानं शपथेचा मान आणि पूर्वजांची शान राखून दशरथ बोलतात. डोळेपणाचे लवडाय राजा करते उपवणी बाय स्त्रियांचे कृत्रिम हृदय आहे ते ठावे नव्हे पुरुषासी. हे बघ, ही 2 गोष्टी नेहमी माझ्या लक्षात ठेवायच्या बघा. स्त्री बाहेरून नाजूक असते, स्त्री बाहेरून नाजूक असते, सुकुमार असते. तिला पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं ही किती कळी नाजूक आहे. हिला जर स्पर्श केला तर ती कोमेजेल. पण ही जी आतून वज्रापेक्षाही कठीण असते. स्त्री आतून वज्रापेक्षाही कठीण असते. पुरुष वरून जरी आपल्याला कणखर दिसला, पिळदार दिसला, तट्टाकट्टा दिसला, तरी आतून खूप हळवा असतो. हळवा असतो महाराज. तुम्ही म्हणसाल असं कसं काय? आता आमच्याकडे पाऊस पडा नाही, संध्याकाळची लाईट आहे. एवढा गडी मालकिनीला म्हणतो चल ग सोबत बॅटरी घेऊन. आता कोण भेटय आणि सोबत कोणाला नेतोय? ज्या दिवशी पुरुषावर मोठं संकट येतं त्या दिवशी तो पुरुष मायेपुढे झुकतो, मायेला झालेला प्रकार सांगतो आणि माया सांगते काय भेटावा मी असं, मी हाय, तुम्ही घाबरू नका. तस राजा दशरथ आपल्या बाह्य अंगावरून आश्वासन देतोय, पण कठोरातलं कठोर स्त्रीचं मन असत ते त्याला माहित नव्हतं. रोजच्यावरच गेला, पण भरवलेलं किती पक आहे. काय म्हणतात काही मत ऐका. संवत्सराचा सांगत तैसा स्त्रियांचा वृत्तांत सर्वस्व कोणी करा बघात नरक पात स्त्री संगे. ऐका, उचलली जीभ, लावली टाळाला. काय कवा कुठं कसं बोलत्यान आणि काय अपेक्षा करत्याल, कुणाची बरोबरी गवा करत्याल आणि कुणी सांगितलेला बदला कसा घेत्याल, ही काय सांगायची कलियुगात गरज नाही. कारण कलियुगामध्ये मालक झालाय गडी
आणि मालकीन झाली मालक, है का नाही? पण त्यांना बी एवढं लक्षात ठेवा माय बाप, माझ्या रामायण वाचक सूचक ग्रुप मधले सर्व राम भक्त आणि तुम्ही सर्व श्रोते, एक लक्षात घ्या, ज्या स्त्रीनं गड्याला मालकाला गडी केलंय, नौकर केलंय, अर्थार्थी ती कोण झाली? नौकराची बायको. नवऱ्याला जिनं नौकर केलंय ती कोण झाली? एका नौकराची बायको झाली. आणि जिनं जिनं आपल्या नवऱ्याला राजा केलंय ती कोण झाली? त्या राजाची. मग तुम्हाला जर राणी व्हायचं असेल तर मालकाला राजा करावं लागेल, आणि तो आहेच राजा. तस या कैकेयी आई साहेबांच्या मनामध्ये विकल्प शिरल्यामुळं ओरिजिनल राजाला सुद्धा झुकायची पाळी आली. काय म्हणतात ऐका? आई कोणी राया ती वचनवती कैकई बोले राया प्रती, काय? मागे न माझी अबरदोक्ती, ऐक निश्चिती मागते. खरंच राजे, तुम्ही शपथ रामाची घेतलेली आणि पूर्वीचे वर द्यायला तयार झाला, हे तरी नक्की ना? हो, जर नक्की असेल तर दोन्हीही वर मी आता मागणार आहे. सर्व अंगाचं कान कर आणि पहिल्यांदा मन धीट कर, कारण हे वज्रापेक्षाही कठीण असू शकत. हा, भेटतो बर का गडी ऐकायचं. त्याच्या लक्षात येतं, भांड्याचा आवाज यायला लागला, दरवाजाचा आवाज आला, पाय आपटलं की त्याच्या ध्यानात येतं, म्हणे घाबरतो ती. कठीण मन करून ऐक राजा. ऐके वरद्या भरतासी सोये द्यावे निज राजाशी, जैसा उल्हास रामा अभिषेकासी, तसंच तेने उल्हासी अभिषेकी. पहिला वर नीट ऐक दशरथा. पहिल्या वरानं भरताला राजगादी, आणि ती बी मुळक डोळा करून आदळापट करून रडारडू करून नाही. जसा रामाला राजा करायला उल्हास आहे, तेवढ्याच आनंदाने माझ्या भरताला राजपटावर बसवा, ही पहिली माझी मागणी. दुसऱ्यावर दे श्रीरामासी, काय? तहाडावे दंडकारण्यासी, गोदा तिरी वनवासी, 14 वर्ष वनवास. दुसरा लगेच सांगते, ऐक राजेंद्र ऐक. दुसऱ्या वराने रामाला दंड करण्याचा अधिकार गोदावरी नदीच्या कडेला 14 वर्ष वनवास. या दोन्ही मागणी आहेत. बघू तू जागेवर आहे का? काय झाली अवस्था आहे का? माझं नाही अति स्वर्थ 14 वर्ष नेमस्त, राज्य करील माझा भरत, पुढे रघुनाथ राज्य करो. मी काय दुसऱ्यासारखी म्हणजे हावरी बिवरी नाही. बस माझ्या भरताला 14 वर्ष राजगादी द्या. 14 वर्ष झाल्याच्या नंतर त्या रामाला राजगादी द्या. माझं काही म्हणणं नाही, पण पहिला मान माझ्या भरताला, आणि त्याचं राज्य असताना कुणाची मध्ये अडचण नसावी म्हणून रामाला वनवास. ती बी घरी नाही, जवळ नाही, इकडं नाही, ती बी दंड करण्याच्या ठिकाणी गोदावरी नदीच्या कडेला. कठोर शब्द ऐकले. 14 वर्ष माझारी 14 बोण भरता बरी, रामाली आई बरी मग कैशा परी राज्य पावे. वा 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 वा. 14ही भुवनावर ज्याचं राज्य आहे. 14 आकडा रामायणासाठी बर का. 14ही भुवन ज्याच्या उदरेत, ज्याच्या अंकित आहे, तेवढीच एक एक असणार, एक एक भुवन, एक एक वर्ष. माझ्या भरताला स्पेशल राज्य पाहिजे. स्पेशल म्हणजे
जगाचा मालक तिथं असल्यावर, सासू घरी असल्यावर सुनाला काही नवं जुनं करून खाईल का? राम इथं राहिल्यावर भारताला काही मनाने राज्य चालवता येईल का? अडचणच नको. फक्त 14 वर्ष, मी काय आयुष्यभर मागत नाही, फक्त 14 वर्ष मला माझ्या भारतासाठी द्या. असे शब्द त्या कैकई मातेनं जेव्हा उच्चारलं, आता सम्राट राजा देवांना ज्याचा आधार वाटतोय, पृथ्वीला ज्याचा आधार आहे, काय अवस्था झाली बघा. वनी दंडकारण्यात राक्षसांचा तिघात ते कीर्तीर रघुनाथ मग राजी भरत अक्षय. मग तिच्या मनात बोलायचं वेगळं, करायचं वेगळं. शिकवणारा गुरु किती पक्का होता बघा. मंत्र जागा निश्चित करून दिली. म्हणले जे जनस्थान आहे ना ह्या भरतखंडातलं, या जम्बूद्वीपातलं जनस्थान राक्षसांच्या ताब्यात आहे. रावणाची सावत्र भाऊ तिथं राहतात, त्रिशरा खर तुषे, ह्यांची सखी बहीण कोण? हा नक्की है का नाही? ती माणसं अशी फुटाण्यावणी खात होती. मग मंत्र्यानं सांगितलं, अगं 14 वर्ष माग म्हणजे तयार होत्या, आणि एकदा तिकडे गेलं का ती माघारी यायची आशाच करू नको. काही म्हणली का ग? अगं तिथं राकेश आहे, ती म्हणली ह्या रामाला खाऊन टाकतली, राम कशाला माघारी येतोय. असा डाव साधायचा की पुन्हा भरतच कायमचा राजा. पण कायमच म्हणणार नाही, ती वाटण्या करू म्हणतील म्हणून आधीच आपण 14 वर्ष म्हणायचं, पण जागा मात्र त्या जनस्थानाची दाखवायची. राम सगळे गेल्या लक्ष्मण त्यांच्याही राक्षस करतील भक्षण. तेव्हा निष्ठांकराज्य पूर्ण परत आपण भोगिला. काही कल्पना शेण्या माणसाला एवढं, वशिष्ठाला अजून एवढं सुचलं नाही काय. पण विनाशी काही विपरीत बुद्धी, तीच मंतारा म्हणते, अग काही आधी शिकवलेलं चाललंय, आधी शिकवलेलं. काही राम आणि लक्ष्मण हे वेगळे नाहीत. जेथे राम तेथे लक्ष्मण, जेथे नारायण तेथे शेष. मग रामाच्या संगतीने लक्ष्मण जाणारच. मग आईतच काटा निघला की अगं ती राक्षस रामायला बी खात्याल, ती राक्षस लक्ष्मणाला बी खात्याल, आपल्या पोराला कवाच बिहान आहे, कसलंच बिहान आहे, असं मंथरेनं शिकवलेलं होतं. आणि असा डाव करून 14 वर्षाचा आपण कैकईनं दशरथांशी केला. द्रढ विचार पटात संभखावया दशरथ 14 वर्षाची नियमस्त सोय सांगत मर्यादा. अहो राजा दशरथ म्हणले, हिला महिन्यात किती दिवस असतात हे कळत नव्हतं, हिला वर्षाला किती दिवस असतात हे कळत नव्हतं, हिला नियमन पाठन भुवनन 14 वर्ष ही काय हिची बुद्धी, हिच एवढं डोकं. तुम्हाला बी माहिती आहे आपल्या घरच्याची मजाल कुठवर आहे, काय करू शकते आपण त्याच्या पुढचा विचार करतो. तस दशरथालाही माहित होत की कैकई माताच विचारशक्ती कुठपर्यंत आहे. हे जी बोलते ती ही जी बुद्धी नाही, अशी अवस्था त्यांनी ओळखली. पण कसं असतं माहिती का, आपलं कुत्र जर आपल्याला राम झालिया वनवासी आतया जाईल त्यापसी मग भरत उद्वसी राज्य कैसे.
वनवास म्हणले की म्हणले लोक काय करते ती माहितीये का, शिवाच्या बाहेर जाऊन राहतात, हाय का नाही? नाहीतर मग इष्टीनं जात्यात, रेल्वेनं जात्यात, हाय का? वनवासच फक्त घराचा त्यागच कराय. तसला वनवास नको म्हणले. इथल्या इथं जर वनवासाला जर राम राहिला तर ही तिकडं ती तिकडं 4 दिवसाला येणं जाणं होईल. बरं राम जरी नाही अयोध्येत आला तरी बरंच जाईल. बरं परत बी राम बी नाही एकामेकाकडे गेले तरी ही मधले चमचे कशाला आहेत? चमचे चमचे चमच्याला काही मिळत नसत. तुम्ही पोहे कशाने खाता? चमचे. चमच्या किती पोहे खातो, पण प्लेट मध्ये काय ठेवतो का? ज्याच्यात चमचा आहे त्याला मोकळा करतो, पण त्याला काय मिळत. मग तिकडली बातमी इकडं, इकडली बातमी तिकडं करून माझ्या भारताच्या राज्यामध्ये विघ्न नको म्हणून वर्ष बी ठरवली, जागा बी हिनच ठरवली. मग एवढं डोकं हिनं चाललंच कसं? काही विषय बघा त्या दशरथा पुढं. पण हे सगळं विधी लिखित आहे, ह्याला मर्यादा आहे. रामा आधी लिहिले रामायण, जसं लिहिलं तसं देवाला सुद्धा करावं. आपलं काय रोज पण छानले येतात होय? आपलं बी सटवा बाईनं आधीच लिहून ठेवलेला आहे, जसं लिहिलंय तसं घडतंय. मस्त वाटतंय आपल्या मनाने घडावं, पण काय डोंबलं लिहिलंच नाही ना तसं. ही विधी लिखित आहे. रामावड प्रजासी, रामावड प्रधानासी, रामावड सर्व सैनासी, ते त्यापासी जातील. मला सांगा, ही काय वेगळं सांगितलं का तिनं? अहो सगुण मूर्ती आहे, प्रत्यक्ष मूर्ती सगुण आहे. अहो नुसतं सैन्याला, प्रधानाला, दशरथाला, कौशल्याला, सुमित्रेला, नावेद्यवासाला, या भरतखंडातल्या प्रत्येक माणसालाच नाही तर चराचराला सुद्धा आवडत होता. अहो तवा आवडत होता, ह्यात नवल नाही, आज सुद्धा आवडतोय. कवा त्रेता युग होऊन गेलं, तवा तर हजर होता, तवा आवडत होता, ह्यात काय नवले. आज नुसतं राम म्हणल्या बरोबर काळजाला ओलावा, काळजाचं ध्यान होत. आणि राम आहे म्हणून आपण राम नसेल त्या दिवशी आपल्यात बी राम राहणार. एवढा आवडता राम आहे हे कैकेयीला सुद्धा माहिती हो. रामापासी जातीला समज राम गायच्या वस नगरया, ते भरत राज्य जरा हा मिथ्या विचार समूळा. काय पक्का गुरु आहे बघा ती म्हणतारा. कैकेयी म्हणते राजा राम चराचराचा आवडताय, जेथे राम तेथे प्रजा, तिथं माणसं. जिथं राम आहे तिथं माणसं, आणि जिथं राम नाही तिथं राक्षस. सोपच आहे की, है का नाही? जिथं राम आहे तिथं मनुष्य येऊनी, देव येऊनी, 3 येऊनी आहेत, 3 गण आहेत. कोणचं? देवगण, राक्षस गण, मनुष्य गण. आणि या 3 गणाचा मालक मोठ्या बाबाचा पोरगा कोण? गणपती. नावातच कळतंय किंवा 3 गणाचा मालक, सगळी त्यांना सण बर का. आषाढी फक्त सत्वगुणी माणसाला ते प्यारी असते, रजोगुणी तमोगुणी माणसाला आषाढी वारी प्यारी नसते. का? रजोगुणी संसारात चिटकून बसलेले असते ती. आमचं जनावराचं अवघड आहे, धाराचं अवघड आहे, घरी कोण नाही, है का नाही? तर वारीला जायला काय अडचण नव्हती बर का. पण धार माझ्याशिवाय मसर पाजणारे अडथळा, त्याची मजा होईल, है का नाही? पण रजोगुणी कारण सांगून टाळणारे रजोगुणी. तमोगुणी अहो एखादच म्हणलं तरी मस्ता खाल मसाला आवडते, है का नाही?
दिवाळी सत्वगुणी, शिमगा तमोगुणी. शिमगा कोणाला आवडतो? तमोगुणी माणसाला आवडतो, आहे की नाही? पण मला सांगा, गणपती कोणाला आवडतो? गणेश गणपती तिन्ही गणाला आवडतात का? कवा विचार केलाय का आपण की बाबा गणपतीचं जे काही 10 दिवस असतात, आता कसं आहे, आज मोठे बाबा झोपल्याच्या नंतर ही सृष्टी 4 महिने एका एकाकडे सांभाळायला असते. महादेवाकडे असते, आई साहेबाकडे असते, गणपती बाप्पाकडे असते, सगळे बाकीचे जी माझे अवतार आहेत ते सगळे पुन्हा 4 महिने सांभाळतात. आता देव झोपले, आरामाला गेल्यानंतर बाकीची सृष्टी चालत, आहे का नाही? मग ते आई येते, सगळीच येतात, आहे का नाही? त्या विषयाकडे जायचं नाही आपल्याला. पण गणपती ही कोणत्या गणाचा पती आहे? तर तिन्ही गणाचा पती आहे. म्हणून हे 10 दिवस तिन्ही रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी त्याला भजतात. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भजतात. तमोगुणी त्यांच्या त्यांच्या सवयीप्रमाणे, रजोगुणी त्यांच्या त्यांच्या भक्ती मार्गाने, आणि सत्वगुणी तर काही नावच काढणार का. एवढेच 10 दिवस संधी पुण्य करायला. देव असताना पुण्य करणं आणि देव नसताना पुण्य करणं, आहे का नाही? आज विठोबा सगळ्या पंढरपुरात हिंडत होता, तिथं जाईल तिथं होता, सगळ्याला दर्शन. आज जाणं आणि उद्या जाणं फरक आहे का नाही? वाचा. या लागी दंड करण्यास अवश्य दडावे श्रीरामासी गोदात्री वनवासी वलकलांबरेसी रहिवासो. हे बघा, प्रजा नसल्यानंतर माझ्या लेकराला राज्य करता येणार नाही. ही सगळा विचारपूस आम्ही सगळं चौकशी करून, ही काही आताच्या आता घेतलेला निर्णय नाही. ही घोळत होता, शिजत होता, हे निवलाय, आता ठरलाय. याला गोदावरी नदीच्या कडेला पंचवटीच्या ठिकाणी दंडक नावाच्या अरण्यात जर तुम्हाला माझं वर द्यायचं असेल तर ह्या अटी अगोदर नीट ऐका, नाहीतर दिलं म्हणायला दिलं असलं काही नको. नियम म्हणजे नियमच, कौशल्य काही काही मातेनं बांधून घ्यायला सुरुवात. राज्यामधील अनुप्रमाण श्रीरामासी द्या चटाद्वारी बलक परिधान करावे गमन गोदातीने. सांगते तुम्हाला, वर्ग वनवासाला चाललाय म्हणून त्याचा सोन्याचा रथ, त्याचा धन दौलत, तिथं तुम्हाला काय राजा बोलेंद हाले, त्या गंगा गोदावरीच्या कडेला महाल बांधून द्याचा. एक लक्षात घ्या, अंगावरची राजबिंडी, कपडे, वस्त्र सुद्धा उतरायचे, आणि वृक्षाच्या साली वल्कलांबर परिधान करायचंय. आणि नीट लक्षात घ्या, जागे का झोपलंय तुम्ही, सुई एवढं, सुई सुई एवढं सुद्धा धन द्यायचं. गळ्यात नको, बोटात नको, कुठच सोनं नाणं हिरे माणिक मोती पाचतो नाही, तर तुम्हाला लय पुळका असतो. जन्माला जन्माला एवढी न ठेवली म्हणल्यावर आता द्या चाल, ते मला चालणार. वनवासी म्हणजे वनवासीच, मोबाईल सुद्धा संग न्यायचा ना. तर आमच्या इकडे वनवासाला जाते ती 3 टाइम फोन करतात. कसला वनवास म्हणायचं त्याला, वाचा. ओटाळ जनुच्या संगती धर्म जनु तरता शेती ओटाळ पळ्यात हरके गती धर्म जनु प्रती लोडणे. हा, कसं असतंय बघा, जी ओढाळ गाय, ओढाळ गाय म्हणजे पुढील गाय असते, दानाला पडते, तिला लाटाळच असते, तिला गाय सुरानं चरू वाटत नाही. आणि जी धर्म गाय आहे म्हणजे गरीब गाय आहे, ती मात्र स्थिराने राहते. लोणनं कोणाला, गुण कुठं चांगले, गुण चांगला असल्यावर लोणनं बांधायची गरज आहे का? आहे का नाही? आपल्याकडे बी जरा पोरग गुरगुर करायला लागलं
हिशेब द्यायना, उशीर पर्यंत बाहेर थांबायला लागलं, घरी यायना. आई बाप म्हणते तिचं आता काय करावं लागल, लोणनं बांधावं लागल. अशा अटी नियम काही ना काही बंधन जीवनामध्ये ताई से काय पाचशे जण म्हाताऱ्याच्या तपना परत राज्याचे भूषण लोडणे संपूर्ण वैधव्याचे. आहे का. आता या मंत्र्यानं काय केलं, अहो ज्यानं गार खाणली त्याला आधी उतरावं लागतं हो त्यात. पुन्हा सांगणारा काय तिथे येत नसतो. सांगणारी मैथर आहे, सांगणारी बोलणारी कैकई आहे, पण ही सगळं तिच्याच अंगलट बसणार आहे. एवढं सगळं ऐकल्यावर राजा दशरथ दम धरील का हो सांगा. ही लय हळवादी आहे हो. दशरथ म्हणजे 10 इंद्रियाचं माध्यमय शरीर आहे. ही एवढं हळव आहे, ते दम धरत नाही. त्यामुळं की या दशरथाला हे सहन होणार नाही हे मंत्र्याला बी माहितीये. पण आज्ञेनी कैकई की पुढं काय होईल याचा तिला अंदाज आलेला. अवगोनी निजपती द्वेष करिता श्री रघुपती रघुनाथी पावेल वैधव्याची प्राप्ती दुष्ट संगतीचे ऐसे फळ. आहे का. विष पेनाराच्या संगतीला राहिला, पंगतीला बसला आणि मरण पावला. ओ संगत कुणाची, पंगतीला कुणाच्या बसला, मेला म्हणण्यात नवल काय. तुम्ही ऐकिलं कुणाचं, मंथरेचं वाटोळ झालं, यात काय नवल होणारच. याला कसलाही पर्याय नाही. त्याच्यामुळं जीवनामध्ये सर्वात महत्वाची संगत आहे. आपण काय करतो, उजळल्यापासून दिवस मावळस्तोवर आपल्या लेकरावर नजर ठेवतो. नुसतं आपल्या लेकरावर नजर ठेवायची नाही, तर त्याच्या संगतीच्यावर नजर ठेवायची. संगत जर असल्याची असेल तर कुठल्याही वेळी रामा अरे कैकईच्या हट्टापाय पाय खोडायला लागलाय, पाय मूर्छना आली. एवढं स्त्रीचा हो एवढं अवघड आहे महाराज, एवढं सोपं नाही. श्री रामयुगाच्या हृदयी खडतरले अर्ध कंठी धरला प्राण श्रीराम दर्शन घ्यावया. ऐका, जे शब्द होते ते तीक्ष्ण बाण होते. बाण शरीराला लागत नव्हते, तर बाण काळजाला लागत होते. रामाचा राज्याभिषेक होणार नाही. डोकं बंद पडलं, काळीच फाकलं. असू द्या, राम काय भरत काय वेगळा नाही, धीर दिला म्हणून पुढचा 2 नंबरचा पण ऐकायची असो. रामन भरत वेगळा नाही. रामाला वनवास, तो बी गोदावरीच्या कडेला दंडक अरण्याच्या ठिकाणी 14 वर्षे राम मला सोडून जाणार. दशरथाला सहन झालं. आणि तुम्ही आता आपल्याकडे जरी एखाद्याला दवाखान्यात नेलं तर डॉक्टरनं जर सांगितलं की गॅरंटी नाही, तुम्ही घरी घेऊन जा. तू घरी आल्या काय लगे भातन वरण तुपण खाईल का. त्याला कळालं आपली गॅरंटी नाही म्हटल्यावर तर ते आधीच धीर सोडत. रामच नाही म्हणल्यावर दशरथात प्राणच राहणार नाही ना हो दादा. राम म्हणजे कोण आहे, त्या दशरथाचा प्राण आहे ना. फक्त तो सगुणातला बघायचाय म्हणून थोडा जीव धरलाय, नाहीतर वास्तविक चलन वलन आणि इंद्रिय सगळी निष्काम झाले.
व्यान अपान समान उदान प्राण, हे पंच प्राण कसावीस झाले, हातपाय थंड झालेले आहे, चलन वलन थांबलेलं आहे, मूर्छेने आलेले आहे, फक्त डोळे उघडे आहेत राम पाहण्यासाठी. फक्त रामाला पाहण्यासाठी दशरथाचे डोळे उघडे आहे. काही काहीचे वचन वज्र रामयोग सत्यज दारा, मरणात गावला गेला थोर, गायन रे पवर मूर्छा पन्ना. ऐका, कठीण शब्द होत त्या माता कैकेयीचे, वज्रासारखे आघात त्यांच्या काळजावर होत होते. आणि एवढंच नाही माय बापू, रामाचा वियोग, रामात आणि ह्या दशरथात पडणार अंतर. अहो आपल्याला आता 50, 60, 70 वर्षे आयुष्य आपलं आहे का नाही, त्या दोघाचा किती एक जीव आहे का नाही. नुसतं कुणी बोललं तरी टचा टचा डोळ्याला पाणी येत, त्या आत्म्याला लागलं म्हणायचं. आणि मारलं कुणीतरी टचा टचा पाणी येतं, हे देहाला लागलं म्हणायचं. देह आणि आत्मा एक जीव झालेला आहे, दोघांची एकरूपता झालेली. ही जाणारे म्हणलं तरी त्याला करमत नाही, ती जाणारे म्हणलं तरी त्याला करमत नाही. या दशरथाला राम जाणारे हे सहनच झालेलं नाही. आई सांतरी दिवाळ रामयोगाची तळमळ, नेत्रा वाटवाय जळ, स्वेद प्रबळ चालेला. राम, रामाबद्दल विवळ चाललेला आहे. आपलं सुद्धा तसंच झालं पाहिजे. आपण घरादारासाठी, गाडी घोड्यासाठी, शेती बाड्यासाठी तळमळतो, आपण दुसऱ्यासाठी तळमळतो, पण आपण आपल्या रामाचं वाटोळं व्हायला लागले म्हणून तळमळतो का? देह उद्धारणार नाही, पण आत्मा उद्धारणार आहे. आत्मा उद्धारण्यासाठी देहाने कृती केली पाहिजे. मग ही राम वाया जाणार आहे. आपल्यातलं चाललंय त्या दशरथाचं जाऊ दे, आपल्यातला राम 84 लक्ष योनीमध्ये जर गुंतला तर 83,99,999 शरीर घेऊन पुन्हा हा नरदेह ह्याला मिळणार आहे. मग ह्याचा किती वनवास होणार आहे, होणार आहे का नाही? आणि पुन्हा मनुष्य देह मिळणार आहे, आणि तेवढ्यातच उद्धार होणार आहे. मग आता मिळलाय तेव्हा करावा का पुढच्या वेळेस करावा? कवा करावा? हाय तवर करावा. ही राम 84 लक्ष योनीमध्ये गुंतणार आहे म्हणून हे शरीराला वाईट वाटायला पाहिजे का नाही? वाटलं असतं तर या देहाने रामाचं नाव घेतलं असतं. पावलोपावली यज्ञ वारीमध्ये घडतो, वारी केली असती. संसार तर काय आज्यानं केला, पज्यानं केला, बापाने केला, नातू करणारे, पंतू करणारे, कोणाचा कडेला जाणारा नाही. पण आपल्यातला राम वनवासाला जाऊ नये यासाठी जवळ राम आणि देह दशरथ एक रूपये, दशरथ आणि राम एक रूपये, तोवर ज्ञानाने, नामाने, कर्माने राम कसा ओळखायचा आणि कसा उद्धारतो? पहिलं ज्ञान, दुसरं नाम आणि तिसरं कर्म. कर्म कर्म नित्य कर्म. म्हणूनच सावता माळ्याला भेटण्यासाठी पांडुरंगाने ज्ञान आणि नाम बरोबर आणलं होतं. ज्ञानाला, नामाला बरोबर आणून कर्म दाखवलं होतं. आणि तेव्हा नामदेवाला कळालं की निस्त्या नामाने बी देव भेटत नाही, निस्त्या ज्ञानाने बी भेटत नाही, तर कर्म सुद्धा पाहिजे असत.
त्याच्या हृदयात देव बसतो. ज्ञान, नाम आणि कर्म जेव्हा ही त्रिपुटी एकरूप होईल तेव्हा हृदयातला भगवंत प्रकट होतो, आहे का नाही? हृदयामध्ये देव मावतो. याच्यासाठी ही 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, तर आपल्या रामाला वनवास मिळणार नाही. नाहीतर आपला बी राम कवा वनवासाला जाईल सांगता येत नाही. अंगी गावन देके वैद्या या लागेन चले औषध अंतरी खोचला सुबत वा, पोटी आशुद दृढ पडिले. मोठ्या मोठ्या दवाखान्यात एमडीन मेमडीन मुंबईत पुणे परदेशात दवाखाना नेमले, आहे का? ऑपरेशन डोळ्याचं होतं का नजरेचं होतं? डोळ्याचं होत, आहे का नाही? ऑपरेशन डोळ्याचं होतं, नजरेचं नाही. तुम्हाला सांगतो, आहे की नाही? आपल्या शेजाऱ्याला जर मोठा लट बंगला बांधला आणि पाणी लागलं लय चांगलं आणि ह्याचं डोळं दुखायला लागलं, कोणचा डॉक्टर नीट करीन त्याला? हा? एखाद्याचं पोरग चांगल्या मोठ्या नोकरीला लागलं आणि ह्याचं डोळं खुपायला लागलं, कुठला डॉक्टर? नजराचं औषध, नजराचं ऑपरेशन होत नाही, डोळ्याचं होतं. तसं वैद्य आलं, वैद्यानं ह्या दशेंद्रियाच्या रथाला तपासून बघितलं, कुठं काय जखम आहे का? डोकं फुटलं असतं तर टाकं घेतलं असतं, पटी मलम केलं असतं, नाहीतर एक्सरे काढला असता, सिटी स्कॅन केला असतं. पण ह्याला इजाच नाही. अशा जाग्यावर इजा झाली की त्याचं काहीच इलाज नाही. काळजालाच लागलेलं बाण आहे, ह्याला काही इलाज होत नाही. डॉक्टरांनी सुद्धा हात टेकलं. राजा भवनी सावधान म्हणे मी काय ते कुठं दुष्ट स्वप्न श्रीराम सर्वांचे जीवन त्यासी मन प्रयाण कोण नेले. राजा मूर्छेनं येऊन पडलेला आहे आणि एकदमच दचकलाय आणि म्हणतोय की काय स्वप्न पडलं मला, त्याला भान नाही. कुठं हाय, जवळ कोण हाय, माग कोण हाय, पुढं कोण हाय, देह भान झालेला आहे. दशरथ म्हणतो, अरे मला स्वप्न काय पडलंय, अरे माझा राम वनवासाला जाणार आहे, हे स्वप्न मला पडलंय. आपल्याला सुद्धा पडावं बरं. महागटली जन्मभर केलेली कर्म आपल्याला आठवावी आणि त्या कर्मातनं पश्चाताप व्हावा. आजच्या आज आपल्याला स्वप्न पडावा की मी माग केलेली दुष्कर्मामुळे माझा राम वनवासाला जायची दाट शक्यता आहे. त्यासाठी आपण इथून पुढे तरी सत्कर्म करावी, म्हणजे आपला राम वनवासाला म्हणजे 84 लक्ष योनीकडे जाणार नाही. स्वप्नच पडलंय असं भासवून या दशरथाने सांगितलं, अरे माझा राम वनवासाला जाणार स्वप्न मला पडलंय. काही काहीच माझा बडी त्याची महात्म्या उघडी श्रीराम वनवासात बडी प्रिया प्रिय धाडी मजा आली. केवढं मोठं संकट आहे. प्राण प्रिय अति आवडती कैकई आणि प्राणाहूनही प्यारा राम. आता नेमकं धरायचं कुणाला सोडायचं कुणाला, मोठा प्रश्न असतो हे, बरं का? हे काही सोपं नाही. ही जवानीतली बात नाही, वानप्रयाश्रमातली बात चालली. जवानीत 2 थोबाडीत मारल्या असत्या, जवानीत 2 तोंडात मारल्या असत्या, पण वानप्राय आश्रमात मुलं बाळ झाल्याच्या नंतर पुन्हा अशा कृती करता येत नाही. हॅलो, काय नाही म्हणलं, आता थांबा ही ओळी झाली की. हो हो बघितलं, हा बघितलं. किती झाले? आता ते विषय बी बदल, 79 झाले सर. हो आता विषय बी बदलतोय पुढं.
बरं 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 चालतंय 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 करा आरती करा